आपण पाहता आफ्टरनून न्यूज। तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर अखेर पुरोगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झालं। आता हे विधेयक येत्या सोमवारी मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडलं जाणार आहे। विधान परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होईल। या कायद्यानुसार दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त 7 वर्षांच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद असणार आहे। जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर। 14 वर्षांनंतर झालं विधेयक मंजूर। आता तरी बसणार का अंधश्रद्धेला आळा? विधेयक आणणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य। नागपूरच्या थंडीत जादूटोणा विधेयकावर विधानसभेत गरमागरम चर्चा झाल्यानंतर अखेर हे वादग्रस्त विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलंय। विरोधी पक्षांनी या विधेयकाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला होता। सरकारनं आणलेल्या विधेयकातील अनेक तरतुदींना विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतले। विरोधकांच्या नागदुऱ्या काढता काढता सरकारच्या नाकी नऊ आले। अखेर विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणांचा विधेयकात समावेश करण्यात आला आणि हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं। हिस्टॉरिकल अशा प्रकारचं जे बिल आहे ते बिल महाराष्ट्राच्या विधानसभेने 2 दिवस चर्चा करून हे बिल आणण्यात आलेलं आहे। विधी व न्याय विभागाचे अधिकारी एकत्रित येऊन बसले, त्यांना सांगितले की यामध्ये काय तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत आणि म्हणून सर्वांशी चर्चा करून मग आम्ही एक ड्राफ्ट तयार केला आणि तो ड्राफ्ट आज दुरुस्ती सहित आम्ही सभागृहामध्ये मंजूर केला। विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकात नरबळीसारख्या अमानुष प्रथांना आळा घालण्याची ठोस तरतूद करण्यात आली आहे। विरोधकांनी केलेल्या विरोधामुळे अनेक तरतुदींमध्ये शिथिलता आणण्यात आली। आधीच्या विधेयकातील अनेक कडक तरतुदी बदलण्यात आल्या। जुन्या मसुद्यात कुणीही तक्रार करण्याची तरतूद होती, मात्र नव्या मसुद्यात पीडित व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीयच तक्रार करू शकतात असा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलाय। विरोधकांच्या सुधारणा सरकारनं स्वीकारल्या, पण तरीही विरोधकांचं पूर्ण समाधान झालेलं नाही। घाईघाईत सरकारनं हे विधेयक मंजूर करून घेतल्याची टीका विरोधकांनी केली आहे। सरकारने श्रेयाच्या लढाई करता जाणीवपूर्वक गोंधळाची परिस्थिती तयार केली आणि गोंधळामध्ये एवढं महत्त्वाचं बिल हे मान्य करून घेतलं, ही लोकशाही विरोधी कृती आहे। आम्ही सुधारणा स्वीकारल्यात असं फक्त बोलून त्या ठिकाणी मताला टाकलं। आपल्या संख्याबळाच्या जोरावर त्यांनी हे विधेयक आज मंजूर करून घेतलं, हे अत्यंत गैर आहे। जादूटोणा, अघोरी प्रथा आणि नरबळीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्याला कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 7 वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते, तर 5,000 पासून 50,000 पर्यंत दंडही होऊ शकतो। जादूटोणा विरोधी कायदा व्हावा म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर गेली अनेक वर्ष झटत होते, मात्र त्यांच्या हत्येनंतर सरकारनं वटहुकूम काढून हा कायदा लागू केला। आता याबाबतचे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानं दाभोलकर कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले। या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर केलेले, त्यामुळे यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय हर्षवर्धन पाटील यांची निश्चितच आभारी आहे आणि महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करू इच्छिते। सोमवारी हे विधेयक मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडलं जाणार आहे। विधान परिषदेत ते संमत करून घेण्याची व्यूहरचना सरकारनं आखली आहे, त्यामुळे पुढील आठवड्यातच अंधश्रद्धा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू होईल एवढं नक्की। विरोधकांच्या विरोधानंतरही सरकारने ठाम भूमिका घेऊन हे विधेयक विधानसभेत संमत केलंय। आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर सरकारला या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकर आणि योगेश खरेसह दीपक बातुसे, झी मीडिया, नागपूर। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास आफ्टरनून न्यूज।